भाजीचा रंग आणि टेक्स्चर बघून वाटेल की ही भाजी रेस्टॉरंटमधून आणली की काय, कारण टेस्टला सुद्धा ही अगदी हॉटेलसारखी लागते. तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की पनीरची भाजी बनवून बघा. बनवायला खूप सोपी आहे. काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा घालायचा. कांद्याला असा ब्राऊन रंग आला की मग त्यात टाकायचा अर्धा एवढे काजूचे तुकडे. काजू घालायचा आणि मग एक मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊ होईल एवढंच आपल्याला तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण छानपैकी भाजलं की मग त्याला एका डिशमध्ये काढायचं आहे आणि गार झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून ह्याची बारीक प्युरी करून घ्यायची. आणि हे कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे ना, त्यातच आपण भाजीला फोडणी देणार आहोत. याच तेलामध्ये मी घातलं आहे 1 चमचा जिरं आणि आपण केलेली ही मसाल्याची प्युरी. हे सगळं घालायचं आणि मग त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यात टाकायचा काळा मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद, मीठ आणि अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट. सर्व मिश्रण घालून घ्यायचं, व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. तेल सुटेपर्यंत या मिश्रणाला आपल्याला कुक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्यात टाकायची शिमला मिरची आणि पनीर. ही भाजी आपण अशी सुद्धा सुकी म्हणून सुद्धा सर्व करू शकतो, पण मला थोडीशी ग्रेव्ही हवी होती ना, म्हणून मी यात अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे. टेस्टला खूप छान लागते आणि बनवायला तर खूप सोपी आहे. 2 ते 3 मिनिट ह्याला झाकून ठेवून कुक करायचं आहे आणि बस तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.